जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा 2025चा आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहे. निकाल जरी जाहीर झाले तरी काही विद्यार्थ्यांचे निकाल दिसत नाही. असे कोणते विद्यार्थी आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आले आतापर्यंत याची देखील माहिती घेऊया. बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होतील त्याची देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत. तसेच जे विद्यार्थी प्रथम वर्ष एम-एस-सी, एम-कॉम किंवा बाकी अभ्यासक्रमाचे आहेत, एन-ई-पीच्या अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी त्यांचा निकाल दिसत नाहीये. का दिसत नाही? सेपरेट लागणार का? त्यांची सेपरेट लिंक जाहीर होईल का? त्याची माहिती बघूया. फोटोकॉपी बाबतही महत्त्वाची माहिती बघणार आहे. आज दिनांक 4 मार्च रोजी स्पेशल एक्झाम सुरुवात झालेली आहे आणि हे पी-आर-एन N+2 विद्यार्थ्यांसाठी हे एक्झाम टाइम टेबल आहे का? याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया. सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया की आज 4 मार्च 2026 रोजी कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले. तर निकालाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण unipune.ac.in ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथं स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला रिझल्ट म्हणून टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. इथे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले दिसेल त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे आज 4 मार्च 2026 रोजी जाहीर झालेले अभ्यासक्रमाचे निकाल तुम्हाला दिसून येतील. ओके. सो या ठिकाणी बघा एस-वाय आणि टी-वाय बी-एस-सी 2019 पॅटर्नचे निकाल जाहीर झाले. यामध्ये हे फक्त फ्रेश स्टुडंटचे निकाल आहे. बॅकलॉग विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा फर्स्ट इयर बी-एस-सी ॲनिमेशन 2024 आणि 2025 पॅटर्न आहे. इथे 2024 पॅटर्न म्हणजे कोणता? जे विद्यार्थी आता सेकंड इयरला आहे, बट ज्यांचा फर्स्ट इयर बॅकलॉग आहे, अशा विद्यार्थ्यांचा हा 2024 पॅटर्न आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला होता, हा हा निकाल त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांच्यासाठी इथे 2024 पॅटर्न दाखवलेला आहे. तर जे विद्यार्थी आता शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रथम वर्ष बी-एस-सी ॲनिमेशनला आहे, त्यांच्यासाठी त्यांनी या लिंकवर जाऊन काय करायचं आहे? निकाल बघायचा आहे. त्यानंतर फर्स्ट इयर बी-ए एल-एल-बी 2023 पॅटर्नचा निकाल अद्ययावत केलेला आहे. नंतर एम-एस-सी कम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्न फर्स्ट इयर, सेकंड इयर. त्यानंतर फर्स्ट अँड सेकंड इयर एम-एस-सी मॅथेमॅटिक्स आहे, एम-एस-सी फिजिक्स आहे. ओके. नंतर एम-ए जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचे निकाल आहे सेकंड इयरचे. त्यानंतर एम-एस-सी बॉटनी 2019 पॅटर्नचा सेकंड इयरचा निकाल आहे. एम-एस-सी इन्व्हायर्नमेंटल सायन्सचा फर्स्ट इयर ॲज वेल ॲज सेकंड इयरचा 2019 पॅटर्नचा निकाल आहे. त्यानंतर कोर्स इन फॉरेन्सिक अँड मेडिकल या रिलेटेड CCINF-MJ ओके. या रिलेटेड हा पण एक्झाम आलाय. हे डिप्लोमा रिलेटेड अभ्यासक्रम आहे. काही डिप्लोमा इन कोर्सेस इन सायबर लॉ आहे. नंतर PGDCM आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर फर्स्ट इयर MCA आहे इंजिनिअरिंग 2025 पॅटर्नचा आहे. ME फर्स्ट इयर 2025 आहे. MA 2019 पॅटर्नचे फर्स्ट इयर, सेकंड इयरचे निकाल आहे. MSc इलेक्ट्रॉनिक्स 2023 पॅटर्नचा आहे. यामध्ये 24 पॅटर्न किंवा आत्ताचा नवीन अद्ययावत फर्स्ट इयरचा निकाल या ठिकाणी दिसत नाहीये. MSc बायोटेक्नॉलॉजी आहे. MA/MSc स्टॅटिस्टिक आहे. MSc स्टॅटिस्टिक आहे. सॉरी मॅथेमॅटिक्स पण आहे, स्टॅटिस्टिक्स पण आहे. एम-एस-सी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पण प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचा आहे. पण हे 2023 पॅटर्नचे आहे. अद्याप 2025 पॅटर्नचा निकाल जाहीर नाही. नंतर फर्स्ट इयर एम-एस-सी एनालिटिकल केमिस्ट्री आहे 19 पॅटर्नचा. त्यानंतर ड्रग केमिस्ट्रीचा 23 पॅटर्नचा निकाल आहे आणि बाकीचे जे काही निकाल आहे ते 28 तारखेलाच जाहीर करून देण्यात आलेले आहे. आज जवळ-जवळ 37 अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर करून देण्यात आले. जरी या ठिकाणी 28 फेब्रुवारी तारीख दिसत असली, तरी हे निकाल आज 4 मार्च 2026 रोजी जाहीर झालेले आहे. आता मेजॉरिटीमध्ये जर का आपण बघायचं ठरलं, तर काही अभ्यासक्रमाचे निकाल का दिसत नाहीये, तर काही विद्यार्थी बॅकलॉग आहे, त्यांचे निकाल जाहीर होण्यास उशीर आहे. जसं की मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, बी-कॉमच्या रिलेटेड, बी-बी-एच्या रिलेटेड आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल हे जाहीर करून देण्यात आलेले नव्हते. नंतर रिझल्ट जाहीर झाल्यानंतर 8 दिवसांनी त्या विद्यार्थ्यांचे निकाल हे जाहीर करून देण्यात आलेले होते. ओके.
सो त्याच्यामुळं हे जे काही निकाल आहे, हे निकाल जाहीर होण्यासाठी उशीर आहे. त्याच्यामुळं निकाल दिसत नाही याचा अर्थ तो अद्याप पब्लिश करून देण्यात आलेला नाही. कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल झाले याची माहिती बघितली. आता बाकी जे काही महत्त्वाचे अभ्यासक्रम आहे त्यामध्ये एम-ए 2023 पॅटर्नचा निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. नंतर एस-वाय आणि टी-वाय बी-एससी कॉम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्नचा निकाल अद्याप जाहीर करून देण्यात आलेला नाही. लवकरच जाहीर होतील. एम-बी-ए एन-ई-पी पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा देखील निकाल हा जाहीर करून देण्यात आलेला नाही. तो देखील निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रथम वर्ष एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी 2025-26च्या पॅटर्नचे जे काही विद्यार्थी त्यांचा देखील निकाल हा जाहीर करून देण्यात आलेला नाहीये. तसेच फर्स्ट इयर आणि सेकंड इयर बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस, बी-बी-ए, बी-बी-एम तसेच बी-सी-ए या अभ्यासक्रमाचे देखील जे काही निकाल आहेत ते जाहीर करून देण्यात आलेले नाहीये. ओके. सो त्याच्यामुळे तेही निकाल येत्या 5 तारखेपर्यंत किंवा मॅक्सिमम 10 मार्चपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. मलाही कल्पना आहे, की पेपर होऊन आज 2 महिने होऊन गेलेले आहे, 2.5 महिने होऊन गेलेले आहे. तरी देखील त्या अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर करून देण्यात आलेले नाही. काही तांत्रिक अडचणी आहे, त्या सॉल्व्ह झाल्यानंतर लवकरच जाहीर होतील. निकाल जाहीर होण्याची तारीख मी देऊ शकत नाही. विद्यापीठाकडून जे निकाल जाहीर होतील, त्याची माहिती आपल्यामार्फत पोहोचवली जाईल. पुढची महत्त्वाची माहिती आपण फोटोकॉपीच्या संदर्भात बघूया. विद्यार्थी मित्रांनो, निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये येथे फोटोकॉपी आणि स्कॅन कॉपी आणि रिव्हॅल्युएशन यावरती तुम्हाला काही फोटोकॉपीच्या रिलेटेड तुम्हाला अपडेट भेटत जातात. आता या ठिकाणी तुम्हाला त्या अभ्यासक्रमाची स्टार्ट डेट, एंड डेट अशी संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटत असणार आहे. ओके. एक मिनिट या ठिकाणी जरा मी ही साईज जरा थोडीशी बारीक करतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. बघा या ठिकाणी कोर्सेस दिलेले आहे. एस-वाय आणि टी-वाय, बी-बी-आय, बी-19 पॅटर्न यांची 2 मार्च 2026 पासून फोटोकॉपी स्टार्ट झाली. लास्ट डेट 11/3/2026 आहे. असे इथं विविध अभ्यासक्रम दाखवलेले आहे. हे अभ्यासक्रम तुम्ही काळजीपूर्वक बघा. फोटोकॉपी लास्ट डेट नंतर 10 दिवसाच्या आत तुमच्या लॉग इन वरती ती फोटोकॉपी तुम्हाला दिसून येणार आहे. तर फोटोकॉपी जाहीर झाल्यानंतर तुम्ही काय करायचे आहे, तुमच्या लॉग इनला चेक करायचं आहे. लॉग इन करून जिथून तुम्ही अप्लाय केलं त्याच ठिकाणी तुम्हाला फोटोकॉपी ही दिसून येईल. लास्ट डेट नंतर 10 दिवसाच्या आत ती फोटोकॉपी येईल. नाही आली तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा. प्रथम वर्षाचे जे काही विद्यार्थी आहे त्यांच्या परीक्षांचे फोटोकॉपी हे त्यांच्या कॉलेजच्या लॉग इनकडे येईल किंवा देण्याची जबाबदारी ही कॉलेजची असणार आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधा. फक्त विद्यापीठ स्तरावर ज्या काही परीक्षा अ, आयोजित केलेल्या होत्या आणि उत्तरपत्रिका कॅप सेंटरला चेक झालेल्या होत्या, अशाच अभ्यासक्रमाच्या फोटोकॉपी विद्यापीठ देणार आहे. ज्या परीक्षा महाविद्यालयात कंडक्ट करण्यात आल्या, पण विद्यापीठामार्फत कंडक्ट करण्यात आल्या आणि त्याची तपासणीचं काम महाविद्यालय स्तरावर झालं, त्यांची फोटोकॉपी देण्याची जबाबदारी ही त्या संबंधित कॉलेजची असणार आहे. ओके. आणि फोटोकॉपी आल्यानंतर पुढे तुम्हाला तिथेच लॉग इनला रिव्हॅल्युएशन करण्यासाठीची मुदत तुम्हाला दिली जाणार आहे. त्यावरती तुम्ही रिव्हॅल्युएशन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल एक्झाम आज दिनांक 4 मार्च 2026 पासून सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहीत आहे की स्पेशल एक्झाम ही कोणासाठी घेतली जाते, की ज्या विद्यार्थ्यांची विंटर एक्झाम 2025 चालू होती, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना एखाद्या दुसऱ्या विद्यापीठाच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी असतील, एन-एस-एस, एन-सी-सी, स्पोर्ट, कल्चर किंवा अदर काही ॲक्टिव्हिटी त्या निमित्तानं त्यांना बाहेर जावं लागलं किंवा काही विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा होती, बँकिंग होती, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, सेट, नेट अजूनही कोणत्या तत्सम परीक्षा असतील किंवा सी-ए, सी-एस, सी-एम-ए अशा परीक्षा असतील, तर त्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या परीक्षा आणि त्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम या दोन्ही क्लॅशेस होत होत्या. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी त्या एक्झाम दिल्या आणि विद्यापीठाची एक्झाम दिली नाही आणि त्यांनी नंतर विद्यापीठाकडे सविस्तर अर्ज केला. अशा विद्यार्थ्यांचीच आता स्पेशल एक्झाम होते आहे. तुम्हाला मी यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की पी-आर-एन N+2 व्हॅलिडिटी ज्या विद्यार्थ्यांची ओव्हर झाली आणि ज्यांचे परीक्षा फॉर्म जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये भरून घेण्यात आले, तर त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं वेळापत्रक 10 मार्चच्या पुढे जाहीर होऊ शकतं आणि परीक्षा सर्वसाधारण 20 मार्चच्या पुढे होऊ शकते. ही टेंटेटिव्ह डेट आहे. संबंधित माहिती मिळाल्यानंतर आपणापर्यंत ती कळवली जाणार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.